नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी गोष्ट घडणार आहे। फायनली आश्रमाचा ताबा आता मधुभाऊंना मिळालेला आहे। त्यासाठी अर्जुन आणि रविराज या दोघांनीही प्रयत्न केलेले असतात आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडत आहे ते म्हणजे रविराज, त्याचबरोबर कल्पना, प्रतिमा सगळेजण मधुभाऊंची माफी मागायला आलेले आहेत। पूर्णाजी सुद्धा आलेली आहे आणि जेव्हा ते मधुभाऊंची माफी मागतात, मधुभाऊंना म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो, खरंच आम्हाला माफ करा, तेव्हा सायली ज्या पद्धतीने पूर्णाजीशी बोलत आहे, सायली म्हणते की हो पूर्णाजी, पण तुम्हाला माझी एक अट आहे ती ऐकावी लागणार आहे, तर रोज माझ्या हातचं जेवावं लागेल। ही सायलीने अट पूर्णाजीला घातलेली असते। पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे, ज्याचा विचारही केला नव्हता। प्रतिमा आश्रमात आलेली आहे आणि प्रतिमाच्या नजरेत एक गोष्ट पडलेली आहे, त्या भिंतीवरती असलेलं चित्र। त्या भिंतीवरती रेखाटलेलं जे चित्र आहे ते पाहून मात्र इकडे प्रतिमा जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला आहे। प्रतिमा म्हणते की हे कसं शक्य आहे, हे असं चित्र तर माझी तन्वी काढायची। मग मधुभाऊ आता विचार करू लागतात, कारण ती गोष्ट प्रतिमाने मधुभाऊंना सांगितलेली असते आणि मधुभाऊ मात्र म्हणतात की तन्वी काढायची। आणि मग हे सगळेजण तिथून जातात आणि मधुभाऊ आता एक जुनं जे साहित्य त्यांचं आता मिळालेलं आहे आश्रमातलं, ते सुटकेस वगैरे सगळं ताब्यात घेतात आणि ते बघू लागतात आणि मग ते एक ड्रॉइंग बुक काढतात। त्या ड्रॉइंग बुक मध्ये त्यांना जे पाहायला मिळतं ते पाहून त्यांना धक्का बसतो, कारण त्या ड्रॉइंग बुक वरती सेम चित्र असतं जे भिंतीवरती असतं ते। आणि ते चित्र पाहून मधुभाऊ त्या ड्रॉइंग बुक वरचं नाव असतात, तर त्या ड्रॉइंग बुक वरती नाव असतं ते म्हणजे कुमारी सायली मधुकर। आता सायलीची ही ड्रॉइंग बुक आहे, मधुभाऊनी ते ड्रॉइंग बुक उघडलेलं असतं आणि सेम तसंच चित्र त्या ड्रॉइंग बुक मध्ये असतं। आता मधुभाऊंना धक्का बसतो, हे कसं शक्य आहे, हे काय झाले नक्की, म्हणजे माझी सायली हीच तन्वी आहे? हा उलगडा मधुभाऊंना होत आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, या सगळ्या गोष्टी आता मधुभाऊ सगळ्यांना कसे सांगणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे सायली आता घरातली सगळी पूजा वगैरे झालेली असते। खरं तर अर्जुनला धमकी आलेली असते, अर्जुनच्या जीवाला धोका आहे। त्याचबरोबर सायलीला आता मधुभाऊंचीही काळजी वाटू लागलेली असते। ती प्रतिमाला तर जाऊन भेटून आलेली असते, पण त्यानंतर ती मधुभाऊंकडे मात्र गेलेली नसते। म्हणून सायली अर्जुनला म्हणते की मी मधुभाऊंना जाऊन भेटून येते। तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल। मग सायली आता मधुभाऊ, कुसुमताई यांच्याकडे जायला निघते। त्याच वेळी इकडे रविराज मात्र आता विचार करत असतात। रविराज म्हणत असतात की मी प्रियाच्या बाबतीत निर्णय तर घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु काही गोष्टींचा उलगडा अजून होत नाहीये आणि त्या म्हणजेच की नक्की काय झालेलं आहे। सायली इकडे भेटायला आलेली असते आणि सायली मात्र म्हणत असते की मधुभाऊ काळजी करू नका, यांनी मला सांगितले लवकरच आपला आश्रम आपल्या ताब्यात येणार आहे, त्यामुळं कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही। अशा पद्धतीने मधुभाऊंसोबत हे सगळेजण बोलत असतात, सगळेजण सांगत असतात आणि त्याच वेळी इकडे रविराज मात्र विचार करत असतात की नाही, मी खूप मोठा अन्याय केलेला आहे, सायलीवरती अविश्वास दाखवून मला अर्जुनकडे गेलं पाहिजे। म्हणून आता रविराज अर्जुनला भेटायला येतात। अर्जुनकडे आल्यानंतर रविराज मात्र बोलत असतात, रविराज म्हणत असतात की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी असं आहे की जे अजूनही मला उलगडतच नाहीये, नक्की काय येते या गोष्टींचा खुलासा आता सुरू होत असतो। आणि त्याचबरोबर अर्जुनकडे येऊन ते म्हणत असतात की मला ना मधुभाऊंना जाऊन भेटायचं आहे, मला मधुभाऊंशी बोलायचं आहे, कारण मधुभाऊंकडून जाणून घ्यायचंय की नक्की काय झालेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या, हे सगळं मला जाणून घ्यायचंय असं रविराज विचार करू लागतात। त्याच वेळी अर्जुन म्हणतो की हो सिनियर, आपल्याला जाणून तर घेतलंच पाहिजे, कारण तन्वीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी मधुभाऊंना माहिती आहेत आणि तन्वी त्यांच्याच आश्रमात लहानाची मोठी झालेली आहे। तेव्हा रविराज म्हणतात की हो बरोबर आहे, तन्वी तिथंच लहानाची मोठी झाली आहे, त्यामुळं तिच्या बाबतीतलं सगळं सत्य हे त्यांना माहिती आहे, त्यामुळं आपण त्यांची भेट घेऊया। तेव्हा रविराज म्हणतात माझ्या मनात गिल्टही आहे की मला असं वाटतंय की मी जे चुकीचं वागलेलो आहे त्याबद्दल मी मधुभाऊंची माफी मागितली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या आश्रमासाठी जे काही लागणार आहे ते सगळं करायची तयारी माझी आहे। अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं आणि त्याचवेळी रविराज म्हणतात की या केसमध्ये माझी काही मदत लागली तर सांग।
अर्जुन म्हणतो की चालेल सिनियर, कारण तू जर माझ्यासोबत असशील तर मला काळजी करायची अजिबात गरज नाही. अशा पद्धतीने रविराजांनी आता इकडे आश्वासन दिलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे अर्जुन पण विचार करत असतो की सिनियर म्हणतोय त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे. नक्की सायलीच्या बाबतीत ही मधुभाऊंकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घेता येतील आणि हे सगळं जे काय आहे ते आपल्याला कळेल, असं मधुभाऊ इकडे रविराजच्या आणि अर्जुनच्याही डोक्यात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की नाही, मला आता या सगळ्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. रविराजांचं सुद्धा ते म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि अर्जुनलाही त्याने तेच सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रविराज हे विचार करत असतात. अर्जुन म्हणतो की सिनियर काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, अजिबात विचार करायची गरज नाही, तू बिनधास्त राहा, असं अर्जुन सांगत असतो. आणि तू आहेस ना माझ्यासोबत, त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही, असंही अर्जुनने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुनने हेही बोललेलं असतो की सिनियर आता सगळं व्यवस्थित होणार आहे. सायली इकडे मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि मधुभाऊंना भेटायला आल्यावर सायली मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ काळजी करू नका, आता लवकरच रविराज सर आणि त्याचबरोबर हे दोघंजण मिळून हा आश्रम आपल्या ताब्यात घेणार आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. मधुभाऊ म्हणत असतात पण हे सगळं जे काय झालंय, माझ्या मुलांचं नुकसान, सायली म्हणते ते वाईट दिवस होते आणि एक तो काळ होता, तो आपण विसरून जाऊया मधुभाऊ, कशाला त्या वाईट गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्रास करून घ्यायचा आहे, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया आणि आपली सुरुवात ही आनंदाने करूया. अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. मधुभाऊ मात्र थोडेसे डिस्टर्ब असतात, कारण आश्रमाची आता डागडुगी करावी लागणार आहे. कारण महिपतने जेव्हा आश्रम ताब्यात घेतलेला होता तो आश्रम एका बाजूने त्याने पाडलेला सुद्धा होता, कारण JCB लावून त्याने काम सुरू केलेलं होतं. आश्रम पाडायचा आणि त्या जागी रिसॉर्ट उभं करायचं हे त्याचं ठरलेलं होतं आणि मग ते काम करूनही घेणं गरजेचं आहे. सायली म्हणते मधुभाऊ काळजी करू नका, आपण सगळेजण आहोत ना आणि अर्जुन सर आहेत ना, मग काळजी करायची अजिबातच गरज नाहीये, असं सायली मधुभाऊंना सांगत असते. त्याचबरोबर मधुभाऊंना आता आश्रमात जुन्या आठवणी तिथं आठवत असतात, प्रत्येक कोपऱ्यामध्ये आठवणी असतात. ह्या मुलांना लहानाचं मोठं करताना मधुभाऊंनी घेतलेली मेहनत त्यांना आठवत असते. त्याचबरोबर सायली आहे ती मधुभाऊंशी बोलत असते, मधुभाऊंना समजून सांगत असते, त्यांना सांगत असते की काळजी करू नका मधुभाऊ, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे, अगदी तुम्हाला वाटतंय ना तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. हे सगळं सुरू झालेलं असतं. सायलीने मधुभाऊंची समजूतही घातलेली असते आणि एवढंच काय तर मधुभाऊंना सांगितलेलं असतं की लवकरच म्हणजे पुढच्याच आठवड्यांमध्ये आपल्याकडे हा आश्रम आलेला असेल. इकडे रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. प्रतिमा म्हणते की रविराज खरंच मला ना तुमचं कौतुक वाटते, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटायचं की आपली तन्वी बरोबर आहे, पण आज तन्वीच्या बाबतीत जेव्हा सत्य समजलं तेव्हा तुम्ही तिच्या विरोधात उभे राहिलात, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे, असं प्रतिमा सांगत असते. तेव्हा मात्र रविराज म्हणतात पण आणखी एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय. तेव्हा प्रतिमा म्हणते कोणत्या गोष्टीचं रविराज, काय झालं? तेव्हा मात्र रविराज म्हणू लागतात की मी तन्वीच्या पाठीमागे उभा राहिलो, पण मी त्याच वेळी मधुभाऊंवरती अन्याय केलेला आहे, त्यांच्या बाबतीत मी चुकीचं वागलेलो आहे, असं घडायला नको होतं, कारण मी कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता त्यांच्यावर आरोप करत राहिलो आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असं जेव्हा रविराज बोलतात तेव्हा प्रतिमाला सुद्धा धक्का बसतो. प्रतिमा म्हणते पण ठीक आहे, जे झालं ते झालं. अहो रविराज तुम्हाला मी किती वेळा सांगते, जेव्हा तन्वी इथं यायची ना तेव्हाच आपल्या घरामध्ये काहीतरी घडायचं आणि माझ्या बाबतीत काहीतरी कांड होत होतं असं मला जाणवतंय, असं प्रतिमा बोलत असते. तेव्हा रविराज म्हणतात हो, कारण जी मुलगी तिच्या आईच्या बाबतीत चुकीचं वागू शकते, सो आईच्याच काय, ज्या व्यक्तीने तिला लहानाचं मोठं केलेलं आहे, 20 वर्ष सांभाळलेलं आहे, त्यांच्या बाबतीत चुकीचं वागू शकते, पैशांसाठी त्यांना फासावर लटकवायला तयार होते, त्या मुलीकडून आपण अपेक्षा काय करणार आहोत, हे सगळं बोलणं सुरू असतं. इकडे प्रताप मात्र आता चिडलेला असतो. प्रताप म्हणत असतो की कल्पना बस झालं तुझं, कारण तू अशा पद्धतीने वागशील आणि मी सगळं शांतपणे ऐकून घ्यायचं आहे, नाही अजिबात नाही, काही झालं तरीही मी जी गोष्ट सांगत आहे ना ती शांतपणे ऐकून घ्यायची, कारण सायलीने एवढं सगळं केलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तिनं घरासाठी केलेल्या आहेत, तरीही तुझ्या मनातला तिच्याबद्दलचा राग मात्र कमी होत नाहीये, त्या रागाला जरा आवर घाल आणि सायलीचा सून म्हणून स्वीकार कर. तेव्हा कल्पना म्हणते मान्य मला सगळं, सायलीनं एवढं सगळं माझ्यासाठी केलेलं आहे. किंवा इकडे प्रताप म्हणतो की तुला आठवतंय का, तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
मला वाचवलेलं होतं त्या महिपतच्या कचाट्यातून, आणि एवढं सगळं होऊनही तू अशी वागत आहेस. आत्ताही आपल्या कुटुंबाला तिने बाहेर काढलेलं आहे असं इकडे प्रताप सांगत असतो. तरी ही कल्पना थोडीशी नाराजच असते, ती तयारच नसते ऐकायला, तिला ह्या गोष्टी पटतच नसतात. आणि इकडे प्रताप मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. सायली मात्र आश्रमातल्या आठवणीत असते, आणि आता सायली म्हणत असते की नाही, खरंच ते दिवस खूप छान होते, मुलं आम्ही सगळेजण एकत्र असायचो. ती अर्जुनला सांगू लागते. अर्जुन म्हणत असतो की मला ना तन्वीबद्दल ऐकायचं आहे तुमच्याकडून. इकडे मधुभाऊ त्याचबरोबर सायली अर्जुन आता पुन्हा आश्रमात आलेले असतात, कारण आश्रमाच्या डागडुगीचं काम करायचं आहे हे ठरलेलं असतं. तेव्हा मधुभाऊंना आठवतं की सायलीने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून सगळ्यांची पोटं भरण्यासाठी प्रयत्न केलेले असायचे. पण तेव्हा सायली म्हणते की पण मधुभाऊ, तुम्ही मला कधीच उपाशी राहू दिलेला नाही, तुम्ही सगळेजण मला घास भरवायचा, तुमच्या सगळ्यांच्या ताटातला घास खाऊन माझं पोट भरायचं, हे सगळं सायली बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ आणि सायली दोघंही आता बोलत आहेत. आश्रमामध्ये सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत होत्या ते सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे सायली आणि मधुभाऊंना ह्या आठवणी आहेत त्या जाग्या होत असतात, आणि अर्जुन त्यांच्यासोबत असतो. अर्जुन त्यांच्या मदतीला धावून आलेला असतो. अर्जुनने आता ठरवलेलं असतं काही झालं तरी हा आश्रम लवकरात लवकर मिळवायचा आहे, कारण सायली आणि मधुभाऊ या दोघांच्याही आठवणी त्या आश्रमाबरोबर जुळलेल्या आहेत. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ, काही ते क्षण होते, आपण किती आनंदाने होतो. इव्हन जेव्हा हे सगळं आपल्याला कळलेलं होतं तेव्हा सुद्धा तेवढ्याच आनंदात आपण होतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता सायली म्हणत असते की अर्जुन सर, आणखी किती दिवस लागतील हा आश्रम मिळायला. अर्जुन म्हणतो ऑलमोस्ट होतच आलेला आहे, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, लवकरच हा आश्रम आपल्याबरोबर असणार आहे, तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. आणि त्याच वेळी इकडे सायली मात्र थोडीशी नर्वस होत असते, कारण हे आश्रम उभं करणं आणि त्याचबरोबर ह्या आश्रमाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती. मधुभाऊंनी सायली जेव्हा आली, सायलीला सांभाळण्यासाठी आश्रम सुरू केला, कारण सायलीच्या सोबतीने आणखी काही मुलं वाढली, किंवा सायलीच्या बाबतीत जे वाईट घडलेलं आहे त्या बाबतीत विचार करून आणखी मुलांनाही मदत होईल, या सगळ्यासाठी हा मधुभाऊंनी घेतलेला निर्णय होता. आणि मधुभाऊ तेवढ्या प्रेमाने इकडे सायलीचा परत बाकीच्या मुलांचा सांभाळ करत होते. आश्रमात पहिल्यांदा सायली आलेली, त्यानंतर जानकी आलेली होती, एकापाठोपाठ मुलं येत गेलेली होती, आणि त्या सगळ्यांचा सांभाळ मधुभाऊ खूप छान पद्धतीने करत होते. आता पोलीस आलेले असतात, आणि आश्रमामध्ये काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण झाल्या की मग आश्रम मधुभाऊंकडे येणार असतो, आणि त्यासाठीच पोलीस आश्रमामध्ये आलेले असतात. जेव्हा पोलीस तिथे येतात ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात, आणि मग मधुभाऊ म्हणतात की साऊबाळा, नक्की काही प्रॉब्लेम तर येणार नाही आहे ना. तेव्हा मधुभाऊंना सायली सांगू लागते की नाही मधुभाऊ, कोणत्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं सायलीने मधुभाऊंना सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन त्या पोलिसांना तो आश्रम दाखवतो. इन्स्पेक्टर सावंत स्वतः आलेले असतात, आणि मग ते म्हणतात की काही नाही, एकदा आम्हाला एक नजर टाकून जायचं आहे, कुठे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आणि आता हे सगळं जे घडलेलं होतं ते भयानक पद्धतीनं घडलेलं होतं. शासनाकडून अनुदान मंजूर झालेलं आहे, आणि आश्रमाचा डागडुगीचा खर्च जो आहे तो शासन उचलणार आहे. तेव्हा मधुभाऊंना मात्र भारी वाटतं, कारण फायनली आश्रम जो आहे तो ताब्यात तर येत आहे, परंतु त्यांना जे टेन्शन आलेलं होतं ते टेन्शनसुद्धा दूर झालेलं असतं. इकडे आता रविराजी तिथे आलेले असतात. रविराजी म्हणत असतात की हो मधुभाऊ, काळजी करायची काहीच गरज नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशाच होणार आहेत. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज आणि त्याचबरोबर अर्जुन या दोघांनीही बऱ्याच जबाबदाऱ्या घेतलेल्या असतात, आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात, कारण आश्रमाचा खर्च किंवा आश्रमासाठी लागणारा पैसा देण्याचं काम आता इकडे रविराजांनी सुरू केलेलं असतं. त्या पद्धतीने रविराज काम करणार असतात. तर इकडे या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. सायली आणि मधुभाऊ दोघंही बोलत असतात, आणि त्याचवेळी त्यांना मात्र खरंच खूप छान वाटलेलं असतं, आणि मधुभाऊंनाही खरंच देवमाणूस भेटलेला आहे. रविराज सर हे खूपच छान वाटत असतं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता दुसऱ्याच दिवशी आश्रमाचा ताबा मधुभाऊंकडे आलेला असतो. थोडंसं काम करून आता मधुभाऊ आपल्या मुलांना त्याचबरोबर सगळ्यांना घेऊन त्या आश्रमात राहायला आलेले असतात. परंतु पूर्णाजीने आता रविराज आणि प्रतिमा यांना बोलवलेलं असतं, त्यांच्याशी बोलणं केलेलं असतं, आणि पूर्णाजी ठरवते की काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की
आपण मधुभाऊंची जाऊन माफी मागितली पाहिजे. आपण त्यांना खूप वाईट साईड बोललेलो आहे, आपण त्यांच्याशी खूप चुकीच्या पद्धतीनं वागलेलो आहे. त्यामुळं इकडे आपण त्यांच्या बाबतीत हे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे असा विचार पूर्णाजीने केलेला असतो. आणि पूर्णाजी म्हणते की नाही, आपल्याला आश्रमात जाऊन त्यांची माफी मागावी लागणार आहे. हे सगळं घडत असतं. त्यासोबतच इकडे आता आश्रमामध्ये इकडे सगळेजण यायला निघालेले असतात. रविराजांना सुद्धा वाईट वाटत असतं. तर आपण मधुभाऊंसाठी एक सेलिब्रेशन करूया. या सगळ्या दुःखातून ते बाहेर पडले, त्यांच्यावर जो लागलेला कलंक होता तो पुसला गेला, ते खरे आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी झालेल्या असतात, त्यानंतर इकडे पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे आता मधुभाऊंच्या बाबतीतला हा निर्णय झालेला असतो आणि हे सगळं अशा पद्धतीने सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्जुन आणि सायली ठरवतात की हो, लवकरात लवकर ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. आणि मग सगळेजण आता मधुभाऊंना भेटायला आश्रमात येण्याचे ठरवतात. सगळे आश्रमात आलेले असतात आणि मधुभाऊंची हात जोडून माफी मागत असतात. पूर्णाजीने, प्रताप, रविराज यांनी तर कान पकडलेला असतो आणि ते मधुभाऊंची माफी मागत असतात. मधुभाऊंना म्हणत असतात की खरंच आमच्याकडून चूक झालेली आहे, आम्हाला माफ करा, आम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मधुभाऊंच्या समोर पूर्णाजीने, प्रतापने, त्याचबरोबर रविराजने कान पकडलेले असतात. त्याचबरोबर सॉरीचा बोर्ड तयार करून आणलेला असतो आणि सॉरी म्हणत प्रताप आणि रविराजने तो बोर्ड हातात पकडलेला असतो आणि मधुभाऊंना ते सॉरी म्हणत असतात. पूर्णाजीने सुद्धा कान पकडलेले असतात. त्यावेळेस पूर्णाजीला सायली म्हणते की एका अटीवर मी तुम्हाला माफ करेन. तेव्हा पूर्णाजी म्हणते काय? तेव्हा सायली सांगते की हो, मी जे जेवण बनवणार आहे, माझ्या हातचं जेवण तुम्हाला रोज खावं लागणार आहे, या अटीवरती मी तुम्हाला माफ करणार आहे. तेव्हा पूर्णाजी खुश होते आणि सायलीला जवळ घेते. त्यानंतर आता प्रतिमा जी आहे ती आता तिथे आश्रमात फिरून पाहत असते आणि त्या भिंतीवर रेखाटलेलं चित्र जेव्हा कल्पना पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. कल्पना म्हणते की हे सगळं काय आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हां, हे चित्र मुलंच काढत होती. तेव्हा कल्पना म्हणते की असं चित्र तर तन्वी काढायची लहानपणी. तेव्हा मात्र रविराज म्हणतात काय? तेव्हा आता सगळेजण गेलेले असतात, पण प्रतिमाला जाणवलेलं असतं की नाही, हे चित्र माझ्या तन्वीने काढलेलं होतं आणि त्याच्यामागं काहीतरी कारण आहे. आणि मग सगळे घरातून गेलेले असतात आणि त्याच वेळी आता मधुभाऊ जी सुटकेस आहे ती काढतात आणि ती सुटकेस उघडून पाहतात तर त्या सुटकेसमध्ये एक ड्रॉइंग बुक असतं. ते ड्रॉइंग बुक मधुभाऊ उघडतात आणि त्या ड्रॉइंग बुकमध्ये पाहू लागतात तर सायलीचे ते ड्रॉइंग बुक असतं. आणि ड्रॉइंग बुक उघडल्यानंतर त्यातली चित्र पाहतात आणि मधुभाऊंना धक्का बसतो, कारण भिंतीवरचं चित्र आणि ड्रॉइंग बुकमधलं चित्र हे सेम चित्र आहे. म्हणजेच हे सगळं सायली ही तन्वी आहे. प्रतिमाताई तर मला म्हणत होत्या की हे चित्र तन्वी काढायची, म्हणजे सायली मधुकर ही तन्वी आहे हे सत्य आता मधुभाऊंना कळलेलं आहे. मधुभाऊ आता हे सर्वांना कसं सांगणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.